प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणावर आपला आज दुसरा व्हिडिओ आला आहे. यामध्ये आपण ब्राझील प्राकृतिक हे डिस्कस करणार आहोत. तसेच ब्राझील प्राकृतिकरित्या कसा आहे, त्याचे किती भाग पडतात हे आपण आज बघणार आहोत. यामध्ये आपण जर ब्राझील बघितला तर ब्राझील हा पूर्ण 5 भागामध्ये विभागलेला आहे. तो म्हणजे उच्चभूमी, तुम्हाला मी दाखवतो उच्चभूमी कुठे, ही ब्राझीलची उच्चभूमी. त्याच्यानंतर गियाना उच्चभूमी, या 2 उच्चभूमी आहेत. त्यानंतर अजस्त्र कडा, तुम्हाला हा बरोबर अजस्त्र कडा दिसेल, हा अजस्त्र कडा आहे. त्यानंतर किनारी प्रदेश, तुम्हाला हा जो सगळा दिसतोय हा किनारी प्रदेश आहे. तर हा किनारी प्रदेश 2 भागामध्ये विभागलेला आहे, एक म्हणजे उत्तरेकडचा आणि एक पश्चिमेकडचा. नंतर आहे मैदानी प्रदेश. आता हे जे अमेझॉनचं खोरं आहे, आता हा अमेझॉनचं खोरं, हे अमेझॉनच्या खोऱ्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतो. सर्वात शेवटचा आहे द्वीपसमूह. तर ब्राझीलमध्ये 2 प्रकारचे द्वीपसमूह आहेत. एक म्हणजे किनारी द्वीपसमूह, किनारी बेटे, आणि दुसरं म्हणजे सागरातील बेटे म्हणजे सागरातील द्वीपसमूह. तर आपल्याला एक खूप महत्त्वाचं बेट इथं दिलेलं आहे, माराजो बेट. हे माराजो बेट आहे, खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे. तसेच स्वाध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्वाध्यायामध्ये पण तुम्हाला हे माराजो बेट मध्ये दिसेल, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे इथून मागं पण विचारलेले आहेत. तर तिथे पॅटॅनल नावाचा प्रदेश आहे, हा दलदलीचा प्रदेश आहे, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तसेच यानंतर आपण काही गोष्टी बघू. त्यामध्ये एक सर्वोच्च शिखर आहे इथं ब्राझीलमध्ये, त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना. तर हे शिखर पण खूप वेळा प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये असणाऱ्या नद्या. ब्राझीलमध्ये सगळ्यात जी प्रमुख नदी आहे ती नदी आहे ॲमेझॉन नदी. आपल्याला दिसेल अशा प्रकारे नदी आहे ॲमेझॉन नदी. ही ॲमेझॉन नदी आहे, ॲमेझॉन नदी माराजो बेटाची, ही आपल्याला ॲमेझॉन नदी दिसेल इथं. त्यानंतर तिच्या उपनद्या दिसतील आपल्याला, ही पुरुष नदी आहे, त्यानंतर झिंगू नदी आहे. ओके, तर या सगळ्या नद्या आहेत. त्यानंतर ही एक साओ फ्रान्सिस्को नदी दिसेल तुम्हाला. नंतर आपण पॅराग्वे नदी आहे, तसेच पॅराना नदी आहे, उरुग्वे नदी आहे, इकडून उगम पाहून जाते इकडं. ओके, नंतर हा जो भाग आहे याला पंपास म्हणतो आपण. तसेच आता शेजारी देश जर बघितले आपण, शेजारील देश कोणकोणते आहेत, फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया, पेरू. पेरू हा देश आहे इकडं, बोलिव्हिया आहे, आणि पॅराग्वे आहे, आणि उरुग्वे आहे. तसेच समुद्र बघितलं तर आपण उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर. तर अशा प्रकारे ब्राझीलच्या या नकाशामध्ये प्राकृतिक रचना दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सूचीमध्ये उंची मीटर पर्यंत दिली आहे. तर सर्वोच्च उंची असलेलं स्थान कोणतं आहे, हे ब्राझीलच्या उच्चभूमीवर. तसेच हे ढाल क्षेत्र आहे. तर हे सगळं कशामध्ये येतं, पूर्ण ऑरेंज कलरचा पार्ट सर्वोच्च भूमीमध्ये येतो. तर अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलची प्राकृतिक रचना पाहायला मिळते. त्यानंतर आपण ब्राझीलचं ऍक्च्युली आपल्या चॅप्टरमध्ये काय दिलेले आहे ही माहिती बघू. आता ब्राझीलचा आपण जर मॅप बघितला तर आपल्याला त्याला उच्चभूमी दिसतात, पठारे दिसतात, लहान लहान पर्वत दिसतात. तसेच उत्तरेकडे अमेझॉनचं खोरं आहे, आणि नैऋत्येकडे पॅराग्वे नदीचं खोरं आहे, हे पण आपण बघितलं आहे. तसेच विस्तीर्ण मैदाने नाही येतात ब्राझीलमध्ये. तर ब्राझीलचे प्राकृतिक भाग 5 आहेत, ते म्हणजे उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. आता सर्वात प्रथम आपण उच्चभूमीबद्दल बघू. आता दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. ब्राझीलचे ढाल क्षेत्र तुम्हाला दाखवलेले आहे. तर ब्राझील व गियाना ढाल क्षेत्रे एकत्रित दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला या देशात असून उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत विस्तारलेली आहे. हे तुम्हाला मॅप मध्ये मी दाखवलेलं आहे, दोन्ही देश. व्हेनेझुएला कुठं आहे, त्याच फ्रेंच गुयाना कुठं आहे. आता गियाना उच्चभूमी जी अमेझॉन नदीच्या वरती आहे, ती उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा ह्या 3 राज्यामध्ये विस्तारलेली आहे. हे विचारतात आपल्याला परीक्षेमध्ये. तसेच ब्राझीलचा जो गियाना उच्चभूमी आहे, तिथं ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना आहे. हा प्रश्न पण खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. तर ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची किती आहे, 3014 मीटर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटर पेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. तुम्ही जर नकाशा बघितला तर लक्षात येईल. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व दक्षिणेकडील दिशेस उतार फारसा तीव्र नसतो. या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये
धावत्या व धबधबे दिसून येतात. आपण झिंगू नदी बघितलं. ओके. उत्तरेकडे उतार काहीसा तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत, म्हणजे डायरेक्टली नाही, लगेच नाहीये. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. हे बघितलं आपण. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅनाना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. आपण बघू आपण तिन्ही नद्या बघा इथं दिसत आहेत. पॅराग्वे, उरुग्वे आणि पॅराना नद्या तिन्ही पण दिसत आहेत आणि त्या खालच्या देशांकडे वाहत जात आहेत. उच्चभूमीच्या पूर्वेकडे उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसतो. ओके. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे अजस्त्र कडा. अजस्त्र कडा नकाशामध्ये दाखवतो तुम्हाला. अजस्त्र कडा हा आहे. ओके. एवढा जो भाग आहे त्याला आपण अजस्त्र कडा म्हणतो. का अजस्त्र कडा म्हणतो? कडा. आता आपण जर रायगडवर गेलो तर आपल्याला टकमक टोक दिसेल, तर तो काय आहे? कडा आहे. म्हणजे डोंगराच एकदम उंच भाग आणि उंच भागातून आपण डायरेक्टली खाली बघितलं तर डायरेक्ट दरी सारखं दिसतो, त्याला आपण कडा म्हणतो. ओके. तर अशा प्रकारे आहे. हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याच्या हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होतात. या भागाची उंची किती आहे? 790 मीटर आहे. आता हा बघा, साओ पावलो ते पोर्तो ॲग्रेलाच्या भागात उंची सरळ एकाच अंतरात संपते. अजस्त्र कड्यामुळे सर्वात मोठा इम्पॅक्ट होतो आणि आपल्या शास्त्रीय कारणे ते आपण आहे. अजस्त्र कड्यामुळे काय होतं? आग्नेय व्यापारी वारे जे आहेत, ज्यामुळे ब्राझील या देशात पाऊस पडतो, तर ते जे व्यापारी वारे आहेत तर ते काय केले जातात? अडवले जातात. व्यापारी वारे म्हणजे काय? की ज्यांच्याद्वारे पाऊस पडणार आहे अशांना आपण व्यापारी वारे म्हणतो. आपण भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे जसं म्हणतो, जून मध्ये आपल्याला पाऊस पडतो त्यावेळी, तसेच इकडे पण व्यापारी वारे आहेत. ओके. त्यामुळे अजस्त्र कड्याच्या पलीकडील जो भाग आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय? आता आपण भारतात जर उदाहरण घेतलं तर जो सह्याद्री आहे, सह्याद्रीमुळे नैऋत्य मोसमी वारे बरेच अडवले जातात आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भामध्ये काही पर्जन्य छायेचा प्रदेश होतो, म्हणजे तिथं पाऊस कमी पडतो. या प्रदेशाच्या म्हणजे जो अजस्त्र कड्याच्या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे पण केले जाते. हे पण आपल्याला प्रश्नात विचारतात. नंतर आहे किनारी प्रदेश. आता ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. आता याचे विभाग उत्तर व पूर्व असे दोन भाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून ते पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तो पर्यंत किनाऱ्यास उत्तर अटलांटिक किनारा असे म्हणतात. तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणतात. आता नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला दिसेल, उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सकल बनला आहे. सकल का बनणार? कारण तो गाळ घेऊन येणार. गाळ घेऊन आल्यामुळे तो साठणार समुद्राच्या किनारी आणि तो सकल भाग, सपाट भाग होणार. या किनाऱ्यास माराजो बेट, माराजो उपसागर आणि साओ मार्कोस उपसागर आहे. माराजो बेट खूप महत्वाचं आहे. आपल्याला इथून मागे बोर्डमध्ये पण माराजो बेटवर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत आणि फेवरेट क्वेश्चन आहे. ओके. आपण भारतामध्ये बघितलं लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार 2 बेट आहेत, पण इथं एक किनाऱ्यालगत असणारं माराजो बेट एकच आहे ब्राझीलमध्ये आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात. आता माराजो हे बेट किनारी बेट आहे, तर ते अमेझॉन व टॉकॅन्टिन्स या नदीच्या मुखादरम्यान तयार झालेले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरात मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी. पुळणी म्हणजे काय? आपण बघतो गणपतीपुळे, तर काय जिथं रेतीचा भाग आहे त्याला पुळण म्हणतो आपण. आणि नंतर वालुकागिरी म्हणजे थोडक्यात वाळूचे छोटे छोटे ढीग किंवा डोंगर, याला वालुकागिरी म्हणतो. अशा भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे व प्रवाळ बेटे यामुळे होते. प्रवाळ म्हणजे कोरल्स. ओके. कोरल्स पासून पण बेटे तयार होतात. मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन भागात दिसून येतो. उत्तरेकडे अमेझॉनच्या खोऱ्यात आणि नैऋत्येकडील पॅराग्वे, पॅराना नद्याचा भाग. तुम्हाला दोन्ही नद्याचा भाग दाखवलाय मी. अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. बरोबर, कारण अमेझॉन नदी ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी आहे. अमेझॉनच्या मैदानासह सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. पूर्वेकडे असल्यामुळेच काय होतं, जी अमेझॉन नदी आहे ती पूर्वेकडे वाहत येऊन अटलांटिक महासागरात मिळते. अमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात रुंद 1300 किलोमीटर असून दोन उच्चभूमी तेथे खूप जवळ येतात. तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी होते. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणारे वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने, आपण त्याला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इंग्लिशमध्ये,
आणि अजून महत्वाचं, दुर्गम का बनलेला आहे? कारण अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जंगल खूप दाट आहे, तिथं रस्ते बांधता येत नाहीत किंवा मानवी वस्त्या नाहीयेत, त्यामुळे हा भाग आहे तो कसा आहे? दुर्गम आहे, म्हणजे इनऍक्सेसिबल आहे, आपल्याला सहजासहजी जाता येत नाही. आता ब्राझीलचा दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना नदीच्या उगमाकडील भाग आहे. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राच्या उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅरा नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. जर तुम्ही नकाशा बघितला तर तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आहे पॅटर्नल. पॅटर्नल तुम्हाला दाखवतो. पॅटर्नलवर पण प्रश्न येतात आपल्याला. हा बघा पॅटर्नल दिसतो इथं, पॅटर्नल, हा पॅटर्नल आहे. ओके, हा, तर पॅटर्नल तुम्हाला दाखवलं मी. आता आपण काय करू? पॅटर्नल बद्दल माहिती बघू. पॅटर्नल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. पाणथळ म्हणजे काय? जिथे खूप पाणी जास्त प्रमाणात असतं, दलदल असते. हा प्रदेश ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात बसला आहे. पॅटर्नल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल या राज्यात आहे. पॅटर्नलचा विस्तार ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समूह आहे. आता त्याचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते, किनारी बेट आणि सागरी बेट. तर बहुतेक किनारी बेट हे संचयातून निर्माण झालेत, म्हणजे नद्यांनी जो गाळ वाहून आलेला आहे त्याच्यापासून बनलेले आहेत. आणि दुसरं आहे सागरी बेट. आता जी सागरी बेटे आहेत ते मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. हा, आणि जे किनारी बेट आहेत ते समुद्रापासून साधारणतः 300 किलोमीटर पेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. आता ही जी बेटे आहेत, सागरी बेटे, ती बहुतांश खडकाळ आहेत आणि जो जलमग्न डोंगर आहेत त्यांचा माथा आहेत. ओके, दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकणद्वीप म्हणतात. कंकणद्वीप का? कारण ते गोलाकार आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे ब्राझील आहे, तर ब्राझीलची प्राकृतिक रचना आपल्याला सांगता येते. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्राझील या देशाची जलप्रणाली बघू, तसेच भारत देशाची जनप्रणाली बघू. 3 लेक्चर मध्येच हा आपला चॅप्टर संपून जाणार आहे. ओके, जय हिंद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये.